नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज 9 नोव्हेंबर वसुबारस आहे आणि त्यातच रमा एकादशी आणि गुरुवारही आहे. आजच्या दिवशी खूपच शुभयोग जुळून आला आहे. त्यामुळे या दिवशी गाईला एक नैवेद्य खायला घालायचा आहे. तो कोणता, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाय वासराची पूजा करायची असते. वसुबारसचा दिवस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. त्या निमित्ताने पहिला दिवाही सर्वजण याच दिवशी लावतात. तर रमा एकादशी असल्याने आपल्याला तुळशी समोरही एक असाच दिवा लावायचा आहे. तो कसा लावावा, त्या दिव्यात काय टाकावं, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. समुद्र मंथनातून निघालेल्या नंदा नावाच्या धेनूला म्हणजेच नंदा नावाच्या गायीला हा दिवस समर्पित आहे. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी या दिवशी कामधेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक एकादशीला आपण विष्णू भगवानांची पूजा करत असतो. रमा एकादशीला श्रीकृष्णाची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्याला बाळकृष्णाचीही पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर गाय असेल तर त्या गायीची प्रत्यक्ष पूजा कशी करावी, तर पहिल्यांदा गायीच्या पायावर पाणी घालावं. त्यानंतर गायीला हळदी, कुंकू, अक्षता व्हाव्यात. फुलांची माळ घालावी. त्यानंतर गायीला ओवाळून तिची पूजा करावी. त्यानंतर गायीला एका केळीच्या पानावर गुळपोळी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा आणि तिच्या कपाळाला हात लावून नमस्कार करावा आणि आपल्या घरात लक्ष्मी वैभव येऊ दे अशी प्रार्थना करावी. तसेच गाय नसेल तर गाय वासराची छोटी किंवा मोठी मूर्ती आणून तिचीही याचप्रमाणे पूजा करावी. मूर्तीही नाही मिळाली तर रांगोळीने गायीची प्रतिमा काढून याचीही पूजा करावी. नैवेद्यही अर्पण करावा. वसुबारसची ही गायीची पूजा आपल्याला आज संध्याकाळी 6:44 ते 8:44 करता येणार आहे. वसुबारसच्या दिवशी गायीला उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे तुम्ही गूळ चपाती आणि त्याबरोबर भिजवलेली हरभरा डाळ याचाही नैवेद्य दाखवू शकता. किंवा काहीच नाही जमलं तर गायीला हिरवा चारा खायला घालावा. त्याचप्रमाणे वसुबारसच्या दिवशी चुकूनही गायीला गायीच्याच दुधापासून तुपापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू नये. वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा संध्याकाळी केली जाते. त्याचप्रमाणे तुळशीजवळही संध्याकाळी दिवा लावायचा आहे. या दिवशी दिवा लावताना मातीचा दिवा घ्यावा. दुसरा कुठल्याही धातूचा दिवा घेऊ नये, कारण दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांना खूप महत्त्व असतं. हे दिवे अतिशय शुभ मानले जातात. त्यामुळेच पूर्वीच्या काळापासून मातीचेच दिवे लावण्याला खूप महत्त्व आहे. तुम्हाला तुळशीजवळ जो दिवा लावायचा आहे तो कसा लावावा, तर तुळशीजवळ एक पाट मांडायचा आहे. त्यावर फुलांनी किंवा रंगीत रांगोळीने किंवा रंगीत तांदळाने स्वस्तिक काढावं. स्वस्तिकामध्ये 4 ठिपके द्यावेत. दोन्ही बाजूने 2-2 रेषाही काढाव्यात. फक्त पांढऱ्या रांगोळीने हे स्वस्तिक काढू नये. त्यानंतर स्वस्तिकाच्या मध्यभागी हा दिवा ठेवावा. यामध्ये तूप घालायचं आहे. इतर वेळी आपण दिव्यामध्ये तेल घालू शकतो, परंतु एकादशी आहे, गुरुवारही आहे, त्यामुळे आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे 2 वातींची एक वात बनवून या दिव्यामध्ये ठेवावी आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या दिव्याची वात ही उत्तरेकडे होईल असा दिवा ठेवावा, कारण हा दिवा आपण आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट व्हावी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी लावत आहोत. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. दिवाळीमध्येही आपण लक्ष्मीसोबत कुबेराचेही पूजन करतो. कुबेर ही धनाची देवता आहे. त्यामुळे आपल्याला दिव्यातील वातही उत्तर दिशेला करायची आहे. या दिव्यामध्ये आपल्याला एक कापूर टाकायचा आहे. त्याचबरोबर 2 लवंगाही टाकाव्यात. ह्या लवंगा टाकताना फूल असलेल्या टाकाव्यात. तुटलेल्या, किडलेल्या, फूल नसलेल्या टाकू नयेत. या दिव्यातील कापूर हे वातावरणातील नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे कापूर ऑक्सिजन निर्मितीचं कामही करत असतो. त्यामुळे दिवा चालू राहतो.
लवंग ह्या लक्ष्मी मातेला प्रिय असल्याने तिला आकर्षित करण्याचे काम करतात. त्यामुळे या 2 वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिव्याला नमस्कार करून लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये येण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन करायचे आहे. त्याचप्रमाणे तुळशीसमोर दिव्यासमोर बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने वसुबारस, रमा एकादशी आणि गुरुवारच्या निमित्ताने या 2-3 गोष्टी करणं आजच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.